फ्रेंड्स, आपण लास्ट लेक्चरला वेव्ह ऑप्टिक्स या चॅप्टरच्या अंडर लाईट बद्दल आपण स्टडी करतोय, बरोबर. तर या चॅप्टरच्या अंडर आपण लाईटचं नेचर, नंतर लाईटच्या प्रॉपर्टीज आपण स्टडी केल्या. फॉर एक्झाम्पल रिफ्लेक्शन, सेकंड रिफ्रॅक्शन, थर्ड पोलरायझेशन आणि फोर्थ सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. ओके, तर आपण ह्या 4 प्रॉपर्टीज ज्यात आपण स्टडी केल्या आणि अगदी डिटेल्समध्ये आपण त्या स्टडी केलेल्या आहेत, बरोबर. तर आपल्याला लाईटची अजून एक प्रॉपर्टी स्टडी करायची, नंबर 5. नंबर 5 प्रॉपर्टी असेल इंटरफरन्स ऑफ लाईट. इंटरफरन्स ऑफ लाईट, बरोबर. आता सिक्वेन्शियल एकदा परत सांगतो. रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, नंतर सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन, या 4 प्रॉपर्टीज आहेत या आपण आत्तापर्यंत या चॅप्टरच्या अंडर स्टडी केलेल्या आहेत. चॅप्टर बरंच मोठं आहे अजून. तर आजच्या लेक्चरला आपल्याला या चॅप्टरमधली अजून एक प्रॉपर्टी लाईटची स्टडी करायची. दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज इंटरफरन्स ऑफ लाईट, बरोबर. म्हणजे इंटरफरन्स ऑफ लाईट असं समजा एक सेपरेट चॅप्टरच आहे, बरोबर. आत्तापर्यंत आपण जे स्टडी केलं असं समजा की ते एक चॅप्टर संपलं, वेव्ह थेअरी ऑफ लाईट. इथे आपण फक्त डिफरंट थिअरीज अबाउट लाईट बघितलं, डिफरंट नेचर अबाउट लाईट बघितलं, डिफरंट प्रॉपर्टीज अबाउट लाईट आपण बघितलं. पण आता आपल्याला लाईटची अजून एक प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करायची, इंटरफरन्स ऑफ लाईट, आणि ती आपल्याला सेपरेट स्टडी करायची, बरोबर. आणि ही जी प्रॉपर्टी असेल इंटरफरन्स ऑफ लाईट, ही तुम्हाला एकदम डिटेल्समध्ये दिलेली आहे, बरोबर. म्हणजे असं समजा एक सेपरेट चॅप्टरच आहे. इंटरफरन्स ऑफ लाईट इज अ सेपरेट चॅप्टर. पण त्यांनी काय केलंय की वेव्ह ऑप्टिक्स या चॅप्टरच्या अंडर जवळपास सर्व त्यांनी लाईटचं नेचर, नंतर लाईटचे सर्व प्रॉपर्टीज जे आहेत ते सर्व त्यांनी एका ठिकाणी कंबाईन करून टाकले आहेत, बरोबर. सो इंटरफरन्स ऑफ लाईट. आता बघा, प्रॉपर्टी एकदम सिम्पल आहे. आता इंटरफरन्स हा जो वर्ड आहे याचं मिनिंग समजून घ्या. व्हॉट इज मीन बाय इंटरफरन्स? सो ॲक्च्युअल इंटरफरन्सचं मिनिंग काय असेल? मिक्सिंग ऑफ लाईट और ओव्हरलॅपिंग ऑफ लाईट. मिक्सिंग और काय? ओव्हरलॅपिंग, बरोबर. लाईट मिक्स होणे, बरोबर. आता सिम्पल आहे. समजा आपण आपल्या हॉलमध्ये 2 बल्ब लावले, तर दोघांचा लाईट मिक्स होऊन जाईल, म्हणजे लाईटचा काय होईल? इंटरफरन्स. सो व्हॉट इज द बेसिक मिनिंग ऑफ इंटरफरन्स ऑफ लाईट? मिक्सिंग ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज इंटरफरन्स. आणि हा जो मिक्सिंग ऑफ लाईट आहे हा वर्ड शक्यतो कोणी यूज करत नाही, फक्त मी यूज करतो. ॲक्च्युअल ओव्हरलॅपिंग जरी म्हटलं तरी पण चालेल. ओव्हरलॅपिंग ऑफ लाईट, बरोबर. आता समजा आपण याच्या आधी आपण एका टॉपिकमध्ये बघितलं हायजेन्स वेव्ह थेअरी. हायजेनने काय सांगितलं? लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ काय? वेव्स. लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स. समजा 2 बल्ब आहेत किंवा 2 सोर्स आहेत, त्यांच्यामधून निघणाऱ्या ज्या वेव्ज आहेत त्या ओव्हरलॅप झाल्या किंवा मिक्स झाल्या. सो दिस मिक्सिंग ऑफ लाईट और ओव्हरलॅपिंग ऑफ लाईट इज नथिंग बट इंटरफरन्स. तर इंटरफरन्स हा जो वर्ड आहे, तर इंटरफरन्स या वर्डचं मिनिंग तुम्ही समजून घ्या. मिक्सिंग ऑफ लाईट वेव्स किंवा ओव्हरलॅपिंग ऑफ काय? लाईट वेव्स. फक्त लाईटचं मिक्सिंग किंवा लाईटचं ओव्हरलॅपिंग म्हणजे इंटरफरन्स. आणि मग मिक्सिंग किंवा ओव्हरलॅपिंग किंवा इंटरफरन्स झाल्यानंतर मग पुढे आपल्याला काय मिळेल हा नंतरचा प्रश्न आहे की व्हॉट इज द आउटपुट ऑफ इंटरफरन्स. ठीक आहे, तर आपल्याला नेक्स्ट पार्टमध्ये येईल ते, बरोबर. तर आपण जनरली फक्त व्हॉट इज मीन बाय इंटरफरन्स किंवा व्हॉट इज मीन बाय द वर्ड इंटरफरन्स फक्त आपण बोलतोय. ठीक आहे, टॉपिक एकदम सिम्पल आहे. फक्त टॉपिक थोडा पुढे कॉम्प्लिकेटेड थोडंसं असेल, पण ॲक्च्युअल जिथं बेसिक जे आजचं लेक्चर तुम्हाला एकदम सिम्पल वाटेल, कारण आजच्या लेक्चरमध्येच तुम्हाला इंटरफरन्स समजणार आहे. जर आजचं लेक्चर नीट समजलं नाही तर तुम्हाला पुढचे टॉपिक्स पण नीट समजणार नाहीत.
आणि टॉपिक एकदम सिम्पल आहे. टॉपिक म्हणण्यापेक्षा त्याचा कन्सेप्ट जो आहे तो एकदम सिम्पल आहे. आता आपण एकदम सिंपल एक्झाम्पल घेऊ की इंटरफरन्स ऑफ लाईट और मिक्सिंग ऑफ लाईट वेव्स और ओव्हरलॅपिंग ऑफ लाईट वेव्स. बरोबर. आता एक्झाम्पल एकदम सिंपल आहे. S1 अँड S2 टू सोर्सेस ऑफ लाईट. कुठलेही दोन सोर्स घ्या. बरोबर. सोर्सेस आपल्याला कसे लागतात किंवा कसे घ्यायचे हा नंतरचा पार्ट आहे की दोन सोर्स कसे घ्यायचे बस. बरोबर. किंवा कोणत्या टाईपचे पाहिजे ते कसे तयार करायचे हा नंतरचा प्रश्न आहे. बरोबर. आपल्या आजच्या बेसिक लेक्चरमध्ये काय टू सोर्सेस ऑफ लाईट, दोन कुठले बल्ब घेतले फॉर एक्झाम्पल, दोन एनी टू सोर्सेस ऑफ लाईट. डिटेल्स आपण नंतर करू. ठीक आहे. सो S1 अँड S2 टू सोर्सेस ऑफ लाईट. ठीक आहे. इथे स्क्रीन असेल, स्क्रीन समजा कधी त्याला आपण पडदा म्हणतो, व्हाईट स्क्रीन असेल. बरोबर. आणि नंतर या स्क्रीनवर तुम्हाला इंटरफरन्स बघायचं आहे. बरोबर. इंटरफरन्स इज ऑब्झर्व ऑन काय स्क्रीन. तर नेमकं लाईटचं इंटरफरन्स किंवा मिक्सिंग किंवा ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर काय दिसेल किंवा तुम्हाला स्क्रीनवर काय ऑब्झर्व करायचं आहे तो पार्ट आपण बघू आणि मग पुढचे पॉईंट जे आहेत आपण बघू. आता बघा, अकॉर्डिंग टू हायझेन सोर्स लिमिट लाईट इन द फॉर्म ऑफ काय वेव्ह. आता बघा, समजा इथे एक पी पॉईंट आहे. सपोज पी पॉईंट ऑन द स्क्रीन इथपर्यंत. आता बघा, सपोज हा एक S1 सोर्स आहे. बरोबर. इथून एक वेव्ह इमिट झाली, S2 मधून सेकंड वेव्ह इमिट झाली. आता बघा, इथे मी वेव्ह पण दाखवतो, ट्रान्सवर्स वेव्ह. सगळ्यांना माहिती आहे लाईट वेव्ह इज ट्रान्सवर्स वेव्ह किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, सेकंड वेव्ह. बरोबर. वेव्ह नंबर 1, वेव्ह नंबर 2 असेल. ठीक आहे. दोघी वेव्ह इमिट झाल्या ऑन स्क्रीन. हा जो पी पॉईंट असेल, या पी पॉईंटला ज्या दोघी लाईट वेव्ह मिक्स झाल्या किंवा ओव्हरलॅप झाल्या, मिक्सिंग ऑफ लाईट और ओव्हरलॅपिंग ऑफ लाईट ॲट द पॉईंट पी ऑन द स्क्रीन. बरोबर. आता बघा, आता तुम्हाला ह्या एक्झाम्पलमध्ये एक गोष्ट कळाली की मिक्सिंग किंवा ओव्हरलॅपिंग म्हणजे काय. दोन सोर्स, दोन वेव्स, ट्रान्सवर्स वेव्स, मिक्सिंग और ओव्हरलॅपिंग ऑन स्क्रीन. आता तुम्हाला स्क्रीनवर काय दिसेल म्हणजे आपल्याला नेमकं स्क्रीनवर काय ऑब्झर्व होईल ते तुम्हाला सांगतो की आफ्टर मिक्सिंग और आफ्टर ओव्हरलॅपिंग किंवा आफ्टर इंटरफरन्स ऑन दिस स्क्रीन वी कॅन ऑब्झर्व बँड्स. वी कॅन ऑब्झर्व बँड्स, ज्याला आपण पट्टी म्हणतो. वी कॅन ऑब्झर्व बँड्स. हो. आता बघा, हे जे बँड्स आहेत हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. बरोबर. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली पण इंटरफरन्स ऑफ लाईट जे ते स्टडी करता येईल एक्सपेरिमेंटली. बरोबर. आणि जो सायंटिस्ट आहे ज्याने फर्स्ट टाइम हा एक्सपेरिमेंट केला त्याचं नाव असेल थॉमस एन. इंटरफरन्स ऑफ लाईट जे ज्या सायंटिस्टने डिस्कवर केलं तो आहे यंग. ठीक आहे. पुढे गेल्यावर आपल्याला यंग्स एक्सपेरिमेंट जे ते पण बघायचं आहे. तर मग इंटरफरन्स ऑफ लाईट इज फर्स्ट टाइम डिस्कवर्ड बाय सायंटिस्ट यंग्स. ओके. आता बघा, दोन सोर्सेस, दोन ट्रान्सवर्स वेव्स, स्क्रीनवर पॉईंट पी, तिथे लाईट मिक्स झाला किंवा ओव्हरलॅप झाला. आफ्टर इंटरफरन्स किंवा आफ्टर ओव्हरलॅपिंग ऑन स्क्रीन वी कॅन ऑब्झर्व बँड्स. तर बँड्स म्हणजे ज्याला आपण पट्टे म्हणतो. बरोबर. आता तुम्हाला इथे मी प्रॅक्टिकली बँड्स कसे मिळतील हे दाखवतो. आता समजा डिफरंट बँड्स ऑन स्क्रीन. ठीक आहे. एक 2-4 बँड्स फक्त मी दाखवतो. आता बघा,
हे जे मी दाखवतोय हे डार्क बँड, ब्लॅक म्हणजे डार्क, दीज आर डार्क बँड्स. हे कम्प्लीट डार्क शक्य नाही, पण हे सगळे डार्क बँड. डी फॉर डार्क, इथे लागला सिम्बॉल देतो डी, डार्क. ठीक आहे. नंतर डार्कच्या नंतर ब्राईट, डार्क ब्राईट, डार्क ब्राईट, परत डार्क ब्राईट, डार्क, पुढे ब्राईट असेल, इकडे डार्क आहे म्हणजे इकडे ब्राईट असेल. बरोबर. सो हिअर बी फॉर ब्राईट. ठीक आहे. आता बघा हे पॉइंट्स नीट समजून घ्या बँड्स बद्दलचे. तर आफ्टर इंटरफरन्स वी कॅन ऑब्झर्व अल्टरनेट, एकानंतर एक अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स ऑन स्क्रीन. बरोबर. म्हणजे तुम्हाला आता एक गोष्ट कळली, टू सोर्स ऑफ लाईट, टू ट्रान्सव्हर्स वेव्स. बरोबर. स्क्रीन ॲट द पॉइंट पी, इंटरफरन्स किंवा ओव्हरलॅपिंग. आफ्टर इंटरफरन्स ऑर ओव्हरलॅपिंग वी गेट बँड्स. बँड्स कोणते? ब्राईट अँड डार्क बँड्स, ब्राईट अँड डार्क बँड्स. अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स, ब्राईट देन डार्क, ब्राईट डार्क, ब्राईट डार्क, ब्राईट डार्क, ब्राईट. बरोबर. नंतर आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे जे बँड्स आपण ऑब्टेन केले, मग या बँड्सचं करायचं काय? सो व्हॉट इज द यूज ऑफ द बँड्स. ठीक आहे. पुढच्या टॉपिकमध्ये तुम्हाला ह्या बँड्सवरून तुम्ही जो सोर्स वापरला आहे, जो काही तुम्ही सोर्स बल्ब काय वापरला असेल, त्याची वेवलेंथ तुम्हाला फाइंड आउट करता येईल. सो बाय युझिंग दिस, त्याला जो एक नाव आहे इंटरफरन्स पॅटर्न, अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड, इट इज कॉल्ड ॲज इंटरफरन्स पॅटर्न. बरोबर. हा पॅटर्न आहे, तर डिझाईन म्हणतो ना आपण अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स, किंवा त्याला इंटरफरन्स पॅटर्न पण म्हणतात. अँड व्हॉट इज द यूज ऑफ इंटरफरन्स पॅटर्न? मग काय? टू फाइंड वेवलेंथ ऑफ द सोर्स. टू फाइंड काय? वेवलेंथ, त्याला आपण लॅम्बडा म्हणतो. टू फाइंड वेवलेंथ ऑफ द सोर्स. ठीक आहे. आता बघा बेसिक क्वेश्चन आहे. जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज द यूज ऑफ इंटरफरन्स, अँसर काय असेल? टू ऑब्टेन द वेवलेंथ ऑफ द सोर्स. सपोज तुमच्याकडे एखादा लेझर आहे, लेझर बल्ब आहे, किंवा सोडियम लॅम्प आहे, किंवा मर्क्युरी बल्ब आहे. तुम्हाला त्याची वेवलेंथ माहीत नाही. सो वी कॅन फाइंड आउट द अननोन वेवलेंथ ऑफ द सोर्स ऑफ लाईट. फॉर एक्झाम्पल लेझर, सोडियम लॅम्प और मर्क्युरी लॅम्प. बरोबर. हे सगळे मोनोक्रोमॅटिक आहेत, तुम्हाला सांगायची गरज नाही. ऑल दीज आर मोनोक्रोमॅटिक सोर्सेस. मोनोक्रोमॅटिकचं मिनिंग काय? सिंगल कलर और सिंगल वेवलेंथ. ओके. ते आपण पुढे बघू अजून. सो आता बघा, आतापर्यंत आपण जेवढा पार्ट बघितला त्यात तुम्हाला इंटरफरन्स ऑफ लाईटचं एक जनरल आयडिया आहे. दोन सोर्स, स्क्रीन, नंतर इंटरफरन्स पॅटर्न, अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स. पॅटर्न मिळाला. व्हॉट इज द यूज ऑफ इंटरफरन्स पॅटर्न? टू फाइंड द वेवलेंथ ऑफ द सोर्स, टू फाइंड द वेवलेंथ ऑफ लेझर बल्ब, सोडियम बल्ब और मर्क्युरी बल्ब और एनी मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईटची वेवलेंथ तुम्हाला काढता येईल. बरोबर. आता बघा इंटरफरन्स जर तुम्ही नीट बघितलं, आता माहिती मी ब्राईट आणि डार्क इकडे सेपरेट डिफाईन करतो. बघा डिफरन्स समजून घ्या. हा चार्ट सगळ्यात मेन आहे. ब्राईट आणि डार्क, ब्राईट आणि डार्क.
किंवा ब्राईटनेस अँड डार्कनेस. ठीक आहे. पण आता पहा, ब्राईटनेसचे तुम्हाला मी सगळे पॉईंट सांगतो आणि डार्कनेसचे पण मी तुम्हाला सगळे पॉईंट सांगतो. जर तुम्हाला हे पॉईंट समजले तर इंटरफरन्स सारखा सोपा टॉपिक नाही. बरोबर. इंटरफरन्समध्ये जे मी तुम्हाला हे बेसिक पॉईंट्स बोलतोय हे जर तुम्हाला समजलं तर आजच्या लेक्चरला तुम्हाला इंटरफरन्स ऑफ लाईट जे ते एकदम व्यवस्थित समजेल. बरोबर. आणि पॉईंट्स एकदम सिम्पल आहेत. बेसिक जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला 11th माहिती आहेत. तुम्हाला ॲम्प्लिट्यूड माहिती आहे, तुम्हाला इंटेन्सिटी माहिती आहे, तुम्हाला फ्रिक्वेन्सी माहिती आहे, तुम्हाला वेवलेंथ माहिती आहे. म्हणून मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही. त्या वर्ड्सचं मिनिंग तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तर तुम्ही ते वाचून घ्यायचं. आता ब्राईटनेस अँड डार्कनेस. बरोबर. आता बघा, इथे मी एकदम पॉईंट वाईज घेतो. 1, ब्राईटनेस जर म्हटलं म्हणजे हा ब्राईट बँड. जर तुम्ही ब्राईटनेस म्हटलं किंवा ब्राईट बँड जर म्हटलं तर दॅट इंटरफरन्स इज कॉल्ड ॲज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ब्राईटनेस जर असेल ना तर तो कोणता इंटरफरन्स आहे? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. बरोबर. आणि डार्क जर असेल तर मग याच्या अपोजिट डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. इकडचा फर्स्ट पॉइंट काय असेल? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ठीक आहे. मग तुम्हाला असंही म्हणता येईल की देर आर 2 टाइप्स ऑफ इंटरफरन्स, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ठीक आहे. आता सो ब्राईटनेस, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, डार्कनेस, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. बरोबर. सो देर आर 2 टाइप्स ऑफ इंटरफरन्स, कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह. तर ब्राईटनेस आणि डार्कनेस मधला हा पहिला पॉईंट आहे. आता बघा, 2 नंबरचा पॉईंट. आता बघा, आपण इथे एक प्रिन्सिपल वापरतोय, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. प्रिन्सिपल ऑफ काय? सुपरपोजिशन ऑफ वेव्स. बघा इथे ही जी 1 नंबरची वेव्ह आहे हिचं अँप्लिट्यूड काय असेल? समजा y1. सॉरी, डिस्प्लेसमेंट ऑफ द फर्स्ट वेव्ह इज y1 अँड डिस्प्लेसमेंट ऑफ सेकंड वेव्ह इज y2. तर हा जो पॉईंट P असेल ना तर या पॉईंट P ला तुम्हाला जे रिझल्टंट किंवा टोटल डिस्प्लेसमेंट मिळेल ते कसं मिळेल बघा. रिझल्टंट ऑर टोटल डिस्प्लेसमेंट ॲट पॉईंट P y इज इक्वल टू y1 प्लस y2. y इज इक्वल टू y1 प्लस y2. बरोबर. आणि जर ह्या P पॉईंटला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स किंवा P पॉईंटला जर डार्क बँड असेल तर त्यावेळेस तुम्हाला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जे ते तुम्हाला असं मिळेल. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट y इज इक्वल टू y1 मायनस y2. बरोबर. पाहिजे सपोज डिस्प्लेसमेंट दोघी वेव्ह सेम आहे. फॉर एक्झाम्पल असं आपण म्हटलं की डिस्प्लेसमेंट y इज इक्वल टू 4 प्लस 4 इज इक्वल टू 8. डिस्प्लेसमेंट इज 8. जर तुम्ही इथे तेच एक्झाम्पल अप्लाय केलं सो y इज इक्वल टू 4 मायनस 4 इज इक्वल टू 0. बरोबर. ठीक आहे ना. सो दिस इज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. बरोबर. फॉर ब्राईटनेस resultant displacement is addition of individual displacement and for darkness or destructive interference subtraction of the displacements of the individual wave or y1 plus y2 and y1 minus y2. जर तुम्ही इथे असं म्हटलं here resultant displacement is maximum. Resultant displacement is मॅक्सिमम. इथे काय म्हणतात म्हणजे हा थर्ड पॉईंट घ्या. डिस्प्लेसमेंट इज मॅक्सिमम. हिअर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज मिनिमम. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज काय? मिनिमम. म्हणजे इथे तुम्हाला फर्स्ट पॉईंट जो आहे तो क्लिअर झाला की रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ब्राईटला काय असेल? मॅक्सिमम. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट डार्कला काय असेल? मिनिमम. किंवा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज मॅक्सिमम
अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज मिनिमम. एक गोष्ट लक्षात ठेवा, लेफ्ट हँड साईडला ब्राईटनेस सगळं मॅक्सिमम राहील आणि डार्कनेस म्हटलं सगळं मिनिमम राहील. ब्राईट ऑल द टर्म्स आर मॅक्सिमम अँड इन डार्क ऑल द टर्म्स आर मिनिमम. सिंपल लॉजिक आहे. बरोबर. नंतर 4 नंबरचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 4. आता बघा, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम आहे, तर हा जो पी पॉईंट असेल ना, तर या पी पॉईंटला जर तुम्हाला ब्राईट बँड मिळाला किंवा ब्राईटनेस मिळाला, तर ह्या पॉईंटला रिझल्टंट अँप्लिट्यूड सुद्धा मॅक्सिमम असेल. बरोबर. मग ते असेल की रिझल्टंट अँप्लिट्यूडचं आपण असं म्हटलं की ए इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल सपोज A1 प्लस A2 असं म्हटलं, तर इथे काही मग रिझल्टंट अँप्लिट्यूड ए इज इक्वल टू A1 मायनस A2. बरोबर. सपोज इथे आपण अँप्लिट्यूड समजा 2 प्लस 2 केलं, 4 होऊन जाईल. इथे काही ए इक्वल टू 2 मायनस 2 0 होऊन जाईल. बरोबर. मग अगेन पॉईंट 5वा पॉईंट बा, रिझल्टंट अँप्लिट्यूड इज मॅक्सिमम. बरोबर. आणि इकडे काय असेल 5 नंबर पॉईंट, रिझल्टंट अँप्लिट्यूड इज मिनिमम. मी तुम्हाला बोललो बा, सगळ्या टर्म्स तुम्हाला मॅक्सिमम मिळतील. ब्राईटनेस म्हटलं ऑल द टर्म्स आर मॅक्सिमम, डार्क म्हटलं सर्व टर्म तुम्हाला मिनिमम मिळतील. बरोबर. नंतर 6 नंबरचा पॉईंट, इंटेन्सिटीचा तुम्हाला रिलेशन माहिती आहे. इंटेन्सिटी प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड. इंटेन्सिटी प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड. आता बघा, जर अँप्लिट्यूड मॅक्सिमम आहे तर मग इंटेन्सिटी पण काय असेल मॅक्सिमम. म्हणजे लाईटची इंटेन्सिटी काय असेल मॅक्सिमम. सिम्पल एक्झाम्पल आहे, ब्राईट म्हणजे काय मॅक्सिमम लाईट, मॅक्सिमम इंटेन्सिटी. डार्क म्हणजे मिनिमम लाईट व इंटेन्सिटी 0. सो वी कॅन से दॅट intensity of light is maximum. Intensity of light is maximum. आणि इथे काही सेम पॉईंट 6, intensity of light is minimum. Intensity of light is minimum. बरोबर. आता बघा, इंटेन्सिटी मॅक्सिमम, इंटेन्सिटी मिनिमम. इंटेन्सिटी मॅक्सिमम आहे म्हणून आपण काय म्हटलं ब्राईट. इंटेन्सिटी मिनिमम किंवा 0 आहे, 0 आहे, सो इट इज डार्क. सिम्पल लॉजिक आहे. ब्राईट म्हणजे मॅक्सिमम इंटेन्सिटी, मॅक्सिमम लाईट. डार्क म्हणजे मिनिमम इंटेन्सिटी, मिनिमम लाईट. बरोबर. ब्राईट म्हणजे प्रकाश, डार्क म्हणजे अंधार. जास्त बोलण्याची गरज नाही, तुम्हाला ते लगेच कळून जाईल. बरोबर. आता पहा, आता आपल्याला डेफिनेशन बघायचे. डेफिनेशन ऑफ इंटरफरन्स. डेफिनेशन ऑफ इंटरफरन्स ऑफ लाईट. आता डेफिनेशन जे इंटरफरन्स पॅटर्न समजला, अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड समजले, पॅटर्न बघून डिफाईन करायचे. बरोबर. आता बघा, ब्राईट इंटेन्सिटी मॅक्सिमम, डार्क मिनिमम, मॅक्सिमम मिनिमम, मॅक्सिमम मिनिमम, मॅक्सिमम मिनिमम. इंटेन्सिटी कशी नॉन युनिफॉर्म आहे, एकसारखी नाही. ब्राईटला इंटेन्सिटी मॅक्सिमम आहे, डार्कला इंटेन्सिटी काय मिनिमम आहे. बरोबर. म्हणजे काय की एका ठिकाणी इंटेन्सिटी काय मॅक्सिमम आहे. बरोबर. ब्राईट म्हटलं इंटेन्सिटी काय लार्जर, लार्जर किंवा काय तुमच्या टेक्स्ट मध्ये लार्जर म्हटलंय, लार्जर ऑर मॅक्सिमम, लार्जर ऑर मॅक्सिमम. ठीक आहे. डार्क काय असेल स्मॉलर. इंटेन्सिटी इज स्मॉलर और इंटेन्सिटी इज मिनिमम, और इंटेन्सिटी इज मिनिमम. ठीक आहे. आता बघा, दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज इंटरफरन्स. म्हणजे काय, इंटेन्सिटी इज नॉन युनिफॉर्म, एकसारखी नाही. सो
at some point intensity is larger or maximum, bright. At other point, suppose dark, intensity is smaller or minimum. This type of property or this type of phenomenon is called as interference of light. तर जे आपण आजचं लेक्चर बघितलं तर आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपण इंटरफरन्स ऑफ लाईट फक्त आपण डिफाईन केलं आहे. दुसरी गोष्ट डेफिनेशन ऑफ इंटरफरन्स, हाऊ टू ऑब्टेन इंटरफरन्स. दोन सोर्स घ्यायचे, स्क्रीन घ्यायची, लाईटचा इंटरफरन्स करायचा, इंटरफरन्स पॅटर्न मिळेल, अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स मिळतील. ब्राईटला इंटेन्सिटी लार्जर किंवा मॅक्सिमम, डार्कला इंटेन्सिटी मिनिमम किंवा स्मॉलर. बरोबर. आणि नंतर मग पुढच्या टॉपिकमध्ये ज्यावेळेस तुम्ही इंटरफरन्स पॅटर्न स्टडी करणार मग तुम्हाला वेवलेंथ जी ते मिळणार आहे. बरोबर. आता बघा डेफिनेशनचा पार्ट झाला. आता एक शेवटचा पॉईंट तुम्हाला मी बोलतो. बरोबर. नेमकं तुम्हाला ब्राईट केव्हा मिळेल आणि डार्क केव्हा मिळेल. बरोबर. आता बघा लाईट कोणती वेव, इथे बघा इथे मी वेव दाखवली. लाईट इज काय, ट्रान्सवर्स वेव. लाईट इज ट्रान्सवर्स वेव. बरोबर. लाईट काय, ट्रान्सवर्स वेव आहे. आता बघा हा पार्ट काय असेल, क्रेस्ट. हा पार्ट काय असेल, ट्रफ. बघा क्रेस्ट, ट्रफ, क्रेस्ट, अल्टरनेट क्रेस्ट अँड ट्रफ. बरोबर. आता बघा तुम्हाला ब्राईटनेस केव्हा मिळेल, पहिल्या वेवचा क्रेस्ट आणि दुसऱ्या वेवचा क्रेस्ट ओव्हरलॅप झाल्यावर. क्रेस्ट ऑफ द वन वेव ओव्हरलॅप्स ऑन क्रेस्ट ऑफ अदर वेव, त्यावेळेस तुम्हाला ब्राईट बँड मिळेल. इथे आता मी लिहितोय इकडे बघा, क्रेस्ट ऑफ वन वेव विथ क्रेस्ट ऑफ अदर वेव, सीसी. बरोबर. किंवा असं असेल, ट्रफ ऑफ वन वेव कोइन्साइड्स विथ द ट्रफ ऑफ अदर वेव. तर एका वेळचा ट्रफ आणि दुसऱ्या वेळचा ट्रफ ओव्हरलॅप झाले, सीसी किंवा काय असेल ना, टीटी असेल. सीसी किंवा टीटी. बरोबर. एकाचा क्रेस्ट दुसऱ्याचा क्रेस्ट ओव्हरलॅप झाले, ब्राईट बँड. किंवा एकाचा ट्रफ दुसऱ्याचा ट्रफ ओव्हरलॅप झाले तर ब्राईट बँड. डार्कच्या याच्या विरुद्ध घ्यायचे, एका वेवचा क्रेस्ट दुसऱ्या वेवचा ट्रफ किंवा पहिल्या वेवचा ट्रफ दुसऱ्या वेवचा क्रेस्ट, सीटी किंवा टीसी. सिंपल आहे. सीसी और टीटी, सीसी और टीटी जर असेल ब्राईट बँड, सीटी किंवा टीसी असेल तर डार्क बँड. सीटी किंवा टीसी समजून घ्या, एका वेवचा क्रेस्ट दुसऱ्या वेवचा ट्रफ किंवा एका वेवचा ट्रफ दुसऱ्या वेवचा क्रेस्ट क्रॉस ओव्हरलॅप झाले तर त्यावेळेस तुम्हाला डार्क बँड मिळतो. हा सगळ्यात मेन पॉईंट मी मुद्दाम शेवटी सांगितला, नीट समजून घ्या. सीसी और टीटी वी गेट ब्राईट बँड और कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. सीटी और टीसी वी गेट डार्क बँड और डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तर बघा आजच्या लेक्चरला व्हॉट इज मीन बाय इंटरफरन्स, हाऊ टू गेट इंटरफरन्स पॅटर्न, इंटरफरन्स पॅटर्न बघितला. नंतर अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स, सर्व पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले. ब्राईट बँड, डार्क बँड, कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम, अँप्लिट्यूड मॅक्सिमम, इंटेन्सिटी मॅक्सिमम, ब्राईटनेस. डिस्ट्रक्टिव्ह, डिस्प्लेसमेंट मिनिमम, अँप्लिट्यूड मिनिमम, इंटेन्सिटी मिनिमम, डार्कनेस. ओके. तर आजच्या लेक्चरला आपण फक्त इंटरफरन्स ऑफ लाईट बघितलं. पुढच्या लेक्चरला आपण एक्सपेरिमेंटली बघणार आहोत की व्हॉट इज म्हणजे हाऊ टू परफॉर्म इंटरफरन्स ऑफ लाईट एक्सपेरिमेंटली, प्रॅक्टिकली. बरोबर. तर हे सेपरेट चॅप्टर्स तुम्ही समजा. जरी मेन चॅप्टर वेव ऑप्टिक्स असेल तरी इंटरफरन्स ऑफ लाईट हे जुन्या सिलेबसला किंवा ओल्ड सिलेबसला एक सेपरेट चॅप्टर होतं. बरोबर. असं समजा आपलं एक चॅप्टर झालेलं आहे, वेव थिअरी ऑफ लाईट एक चॅप्टर आपलं झालं आहे. आता आपण सेकंड चॅप्टरला सुरुवात करतोय, इंटरफरन्स ऑफ लाईट. बरोबर. आणि त्यातला आपण आज एकदम बेसिक पार्ट घेतला की व्हॉट इज मीन बाय इंटरफरन्स अँड व्हॉट इज द यूज ऑफ इंटरफरन्स टू फाइंड द वेवलेंथ. बरोबर. तर हे एकदम बेसिक पॉईंट्स आहेत. हे जर तुम्हाला समजले तर
तर इंटरफरन्स याच्यावर तुम्हाला अंदाज येऊन जाईल. इंटरफरन्स हा एकदम सिम्पल टॉपिक आहे, कन्सेप्ट सिम्पल आहे. ओके, पुढच्या लेक्चरला आपण बघू की एक्सपेरिमेंटली इंटरफरन्स ऑफ लाईट आपल्याला स्टडी करायचं आहे बाय युझिंग अ यंग्स एक्सपेरिमेंट. एक सिम्पल एक्सपेरिमेंट त्यांनी बुकमध्ये दिला आहे वॉटर वेव्हचा, तो आपण बघू. ओके, थँक्यू.